हरिभक्तपरायण दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय अध्याय पहिला आपला झालेला आहे. अध्याय आपण घेतोय दुसरा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय 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 अजिता सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा. दीनबंधो पाही माम तुझ्या वशिल्या वाचून. अवघेच देवा आहे शीन कुडणी माझी नसल्या प्राण कोण विचारी मड्या दे. सरोवराची दिव्य शोभा तोया पुढे पद्मनाभा. रसभरिता आतला गाभा टरफला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करीत. पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागले अध्यायी झाले कथन समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून हुरूर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास मनी. न आले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास होऊ लागला त्यांचा खास. याचे नाव होते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुधो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलांपाशी बोलावया छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले विचारांचे काऊर झाले. शेगाव गे दुंडाळिले परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लानपणा. ऐशा सह्य यातना हाती होती कशाच्या सांग मज. तू पुऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वान. ऐसे साच सोन चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांगा आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. बंकटलाला जे शेजारी एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इत्तंभूत हकीकत त्यांना निवड दिली. ते बोलले बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून अशा क्रिया मिळती न कोठे पाहावयास. पूर्व सुकृता वाचून होय न दर्शन अशांचे तू घेतले. दर्शन जन्म तुझा धन्य धन्य भेटता ते जर तुझं लागून नाही. मलाही दर्शना ऐशा तिथे दिवस चार गेले निघून. साचार बंकटलालाची तिडभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकडीकर होते कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी सारंगधर प्रसन्न चित्त होत असे. लौकिक यांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरात झाली कीर्तनाची तयारी. धाव लागल्या नरनारी कीर्तन ऐकावया कारणे. बंकटलाली तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्याशी समर्थाचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले तो औचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूने बसलेले फरसावरी ते धुवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून. जे विद्रव्य घटाते पाहून कृपण जाये अपापुनी. या चातकाते स्वाती घन वा मोरासी. मेघदर्शन किंवा तो रोईन रमण चकोर पाहता आनंदे. तसे उभयतांशी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण चुनका भाकरी मांडणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली हातावरी. दया योगेश्वरांच्या चून भाकरी खात मधले पितांबराची समर्थ. जाऊन ओढ्या व्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोलले गुरुवराया ओढ्यास पाणी अल्पस द्या.
पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेही जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून. ते बोलले गजानन तुम्ही दुसरे पाणी आमान नाल्याचे जाण पाणी आत तुंबा बुडवणी उगीच ओंधळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तडवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल करून हाताची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडवीर चिंतावला पितांबर या करून अखेर तुंबे स्पर्शे केला जला तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथ जेथ तो पुढे तेथ तेथ तो बुडे तेथ तेथ खडगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही अशी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साथ शक्ती संशयेने धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वरांचे सान्निध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर चविल्यावर. व्यंकटलालशी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी हातावरी ठेवीत झाला व्याघ्रांबरी. खिशातून फोडून देई मज कारण. ते एकदा समाधान बंकटलाले झाले भाऊ. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी तांब्याचे खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी. त्या वराळ प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून काय व्यापारी समजून मजसे तू हे अर्पसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलं पुन्हा तू ते. याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तना दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपणाशी. भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंदाचा. हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्धा विशद केले. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली. तर समर्थांशी साचार कीर्तनाशी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अतिविनयानी. परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हल्ले हो. गोविंद बुवा अखेर येऊनी जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य बले माझ्या आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडलेले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदाल मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही न उरले मग हा ऐसा हट्टका. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे. शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसे. कथे घराची रीत ऐशी बरवी नव्हे गोविंदा. पोट बोऱ्या कथा करी तू नवावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजून अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा.
हे नशेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते झाले साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी. वेदवाक्यापरी हो, तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय. करून अनायासे निदान जोडले त्या, दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले. लोका बोल्या घरा गेले, बंकटलाल घरा आले. चित्ते हर्ष माईना, आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो. पुत्रांनी जे कथन केले ते भवानी रामे ऐकले. आणि ऐसे प्रेमे ऐसे वदले, तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल वर्षती. काय म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथ्या दिवशी सद्गुरुनाथ भेटले. बंकटलाला प्रतस्तमानाचे समयाला, दिनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाचे भाग्याने. गुराखी येऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या, त्या वाटले नंदसुद्धा आलाय ते साक्षात. वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन मग बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी आनंद झाला म्हणे. नमन स्माष्टांग केले चरणी, पाठावरी बैसवले. आणि उनवले जोडून हात, काही भोजन करा येतं. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आला या. शिव आराधन प्रदोषकाली, घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे गेले बोलून परी स्वयंपाका कारण. अवधी आहे काहीसा, स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येतं. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला घराशी. उपाशी घरातून त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड, जनसंबोधाय प्रचंड जमला मोज पाहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्यास ठेवून तपकावरी, पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण, शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्यांनी केली खरी. आणून ठेविले समोरी तबकेक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का, कंठी लाविला घालिता पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते, अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्रात ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर, अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थाचे. घातले असे अतिहर्षी, तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100, उष्णोदकाचा साचार. पाणी घालती नारी नर, मन मानेल ऐशा रीती. कुणी शिके काही लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना, कोणी हिना, कोणी चमिली तेल जाना. कोणी बेलियाच्या मर्दना, करू लागले निज हस्ते. अंगराग नाना परी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी, उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला. योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे, झाले समर्थार्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर, झाले द्वारका साचार. तया आधीने सोमवार, वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले, इच्छाराम शेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा, त्यासी असे वाटले आज आहे सोमवार, मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, येता सांग करुणी. करू वारणा ऐशी मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान, मावळला असे नारायण. इच्छा रामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्ष्मी.
पूजा साहित्य घेऊन साधूचे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेम करून. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी परी. आता काय खावे आपण, जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया, अवघ्या भक्तांचा हेत पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले त्या इच्छा राम तो घेऊन नैवेद्याला परातीत. आंबे मोहन तांदूळाचा 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वान्नांचा ताट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोटवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दयाचे शेजारी. तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. 4 मनुष्याचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्थान पुढे आणून ठेवला इच्छारामाने पाहून त्या नैवेद्याशी. महाराज बोलले आपणाशी, खातो खातो हरनिशी असे बोलसी गणप्या. खाये आता अवघे अन्न, अघोऱ्यानं करी अपमान. पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले. पात्रीनं काही ठेवले, मीठ निंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो वगैरे, हे दावण्या प्रकार कौतुक केले गुरुवरे. खणानून उलटी झाली, काल्याची ती भली. ऐसेच गोष्ट केली होती श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासांची आमना. तिची खोड मोडण्या जाना, कंठ खीर प्याली की. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेशी जिंकावया तैसे लोकाग्रहाला घालावयाशी शिग्राळा. हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सुनिया. सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन हो. ते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे ते केले लोकांना सुचवले. आग्रह करणे न चांगले, तो विप्रत फळदी. असो उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेऊन बैसविले पहिल्या परी, स्नान घालून महाराजा नरनारी दर्शन घेती. महाराजांचे आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या 2 तेथ, आवाज ज्यांचे सुसोर. खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते ते वदनी. भजनाची आमिषानी गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. हे सर्वदा ज्यांचे भजन करीत टिचक्या वाचून ऐसा झाला आनंद गान. रात्रभरी ते ठाया गणगण, हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला, जो स्वयंमेव ब्रह्म झाला. नाव रूप कोठ त्याला, नामारूपांचा गलबला. ब्रह्म प्रकृतीस आश्रया असती भाती. प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदान वर्णवे काही त्याची उपमा. त्याला जसे आषाढीसी पंढरपूर, वा तीरसी असती गोलातीर. वा कुंभमेळ्याशी साचार गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात बंकटलालाचे घरात लांब लांबून असंख्यात जन येते दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंद हरिद्वार. गज बजले शेगाव नगर सदन राऊळ पंकटाचे. जो ब्रह्मपदाला पोचला, जात कुठून उरली त्याला. सूर्याच्या प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती पायी. त्या ते वानिताशेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वधे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगस्नान, कधी हाळात जाऊन, कधी प्राशन करावे गडळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार. वायूच्या गतीचा न ठरवता कोणाशी. चिलमेवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक असो. आता पुढील अध्यायी भाव ठेवा एकावया. आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आनंद आदर्श हो भाविकांप्रत. हेच विनवी जणो नाथ दास गुण विषाते.
श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति द्वितीयोध्याय समाप्त. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोध्याय समाप्त. गजानन महाराज की जय.